बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारातून पुन्हा परत पाठवा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मूक पदयात्रा काढण्यात आली। पहाटे 5 वाजता नांदणीतून कोल्हापूरकडे निघालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते। माधुरी हत्तीणीला परत करा, जिओ बायकॉट अशा टोप्या घातलेले नागरिक आणि महादेवीबद्दल असलेल्या आस्था आणि श्रद्धेपोटी असंख्य महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या। सुमारे 45 किलोमीटर अंतर चालून हजारो नागरिकांनी महादेवी हत्तीण परत मिळालीच पाहिजे अशी ठाम मागणी केली। दरम्यान या विराट पदयात्रेमुळे नांदणी ते कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। आज पहाटे 5 वाजल्यापासून शिरोळ तालुक्यातील नांदणीकडे अनेक जण येत होते। नांदणीतील जैन मठामधील महादेवी हत्तीणीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा इथं पाठवण्यात आलंय। त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेले आठवडाभर महादेवी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी अनेक आंदोलनं, बैठका सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर भगवान महावीर जयंती उत्सव समिती आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रा काढण्यात आली। आमची महादेवी हत्तीण परत करा अशी मागणी करत आज पहाटे 5 वाजता नांदणी मठ इथून पदयात्रेला सुरुवात झाली। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असला तरी राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे, त्यामुळेच राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी मूक पदयात्रा काढल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। तसंच देशातील धनदांडग्यांनी वनतारा सुरू करून प्राण्यांची तस्करी सुरू केल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय। अंकलीतून निघालेल्या या पदयात्रेत ठिकठिकाणी लोकांचे लोंढे मिसळत होते, त्यामुळे या मूक पदयात्रेतील लोकांची संख्या मिनिटागणिक वाढत होती। विशेष म्हणजे या पदयात्रेत महिलांचा मोठा सहभाग होता। माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते। तर माधुरीला परत करा, जिओ बायकॉट असं लिहिलेल्या टोप्या घालून तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते। सांगली कोल्हापूर रस्त्यावरून ही मूक पदयात्रा शिरोली फाटा, तावडे हॉटेल, छत्रपती ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड आणि बीन्यूज कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली। या पदयात्रेत हत्तीणीचे पुतळे आणले होते, तर कोणत्याही परिस्थितीत महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आलीच पाहिजे या आशयाचे बॅनर लोकांनी हातात धरले होते। या अतिविराट पदयात्रेमुळे नांदणी ते कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। अनेक ठिकाणी पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती, पण तरी सुद्धा शिरोली फाटा, तावडे हॉटेल, रुईकर कॉलनी चौक, छत्रपती ताराराणी चौक, स्टेशन रोड या भागाला जोडणाऱ्या अन्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा थांबून होत्या। सायंकाळी 6च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं।